वाकायचं असायचं ते मऊ करून त्या वेळच्या बायका त्याची घडी करून ती सॅनिटरी पॅड म्हणून वापरत होती. ठीक आहे, म्हणजे बघा ना इतक्या पूर्वीच्या काळी सुद्धा त्या व्यापाऱ्यांस मध्ये सगळं ते ब्लड जे असायचं ते ऍब्झॉर्ब व्हायचं आणि अशा पद्धतीने ते वापरलं जायचं. ठीक आहे, नंतर आपल्याकडे भारतामध्ये कापसाचा वगैरे छान शोध लागला. त्या कापसापासून कॉटनची शोध लागला, कॉटनची वस्त्रे बनवायला लागले. मग काय झालं की साधारणपणे जे कॉटनच्या साड्या असायच्या पूर्वीच्या काही बायकांच्या, त्या साड्या स्वच्छ धुवायच्या आणि त्या साड्यांच्या पासून एक असा घडी करून सॅनिटरी पॅड कसं दिसतं ना अगदी त्याच पद्धतीने ती घडी तयार करण्यात यायची आणि ती पूर्वीच्या काळच्या बायका वापरत असायच्या. कधीपर्यंत वापरत असायच्या माहिती का मला हे साधारणपणे म्हणजे सगळ्या मी ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये सांगते पूर्ण जगामध्ये हे अशा पद्धतीने कधीपर्यंत चालू होतं 1897 पर्यंत हे अशा पद्धतीने चालू होतं की साधारणपणे कॉटनच्या कापडाच्या घड्या केल्या जायच्या आणि ते सॅनिटरी पॅड म्हणून वापरल्या जायचं. 1897 मध्ये जॉन्सन अँड जॉन्सन नावाच्या कंपनीने पहिलं सॅनिटरी पॅड शोधून काढलं आणि ते बाजारात आणलं. ठीक आहे, आणि मग ते बाजारात आणल्याच्या नंतर पूर्वी फक्त US मध्येच अवेलेबल होतं, अमेरिकेतच ते पूर्वी अवेलेबल होतं आणि तिकडच्या सगळ्यांनी वापरायला सुरुवात केली. मग हळूहळू सगळं आपण भारताच्या कंट्री म्हणजे त्याच्यामध्ये होतो. मग हळूहळू पूर्वीचे डेव्हलप कंट्रीजमध्येच वापरलं जायचं. आता हे जवळजवळ सगळ्याच कंट्रीजमध्ये सॅनिटरी पॅड्स वापरायला लागलेले. अजून सुद्धा म्हणजे साधारणपणे महाराष्ट्राच्या किंवा आपण इतर राज्यांच्या पेरीफेरीत आमच्या ती गावं आहेत तिथे फार काही माहिती नाही आहे त्या ठिकाणी आज देखील साड्यांची कापडं ही घड्या करून सॅनिटरी पॅड म्हणून वापरले जातात. पण आज आपण नशीबवान आहोत की आज आपण सगळेजण शहरामध्ये आहोत, त्यामुळे आपल्याला ते कापड वापरताना भरपूर सारे चॅलेंजेस फेस करायला लागायचे. म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं ते स्वच्छ धुणं, धुतल्यानंतर ते कडकडीतरित्या वाळवणं आणि वाळल्यानंतर त्याला म्हणजे किंचित व्हायला पाहिजे म्हणून ते उन्हामध्ये वाळवणं, परत कोणाला दिसू न देणं, या सगळ्या गोष्टी बायका काळजी घ्यायच्या आणि अशा रीतीने चालू होतं. मात्र आता आपल्याला सॅनिटरी पॅड इझिली अवेलेबल झालेले आहे, गेल्या शहरातही झालेले आहे असं आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये आपण जे म्हणतोय आज म्युनिसिपल हायजीन मॅनेजमेंट त्याच्यामध्ये 4 गोष्टी येतात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काय, अवेअरनेस म्हणजे काय, जागरूकता. की आजचं आपलं जे सेशन चालू आहे त्या सेशनमध्ये आपण पहिला टप्पा घेतोय अवेअरनेस. नंतर ऍक्सेस म्हणजे काय, तुमचं जे सॅनिटरी पॅड आहे ते तुम्हाला मिळवून देणं, ते सॅनिटरी पॅड तुम्हाला इझिली अवेलेबल असणं, याला म्हणतात ऍक्सेस. तिसरा असतो यूज म्हणजे तो कसा वापरायचा आणि चौथा असतो मॅनेजमेंट म्हणजे काय की तो वापरला मग त्याच्यानंतर त्याला डिस्पोज ऑफ कसं करायचं, म्हणजे त्याचं तो कसा नष्ट करायचा. त्याचं कारण काय आहे, शेवटी ही वेस्ट आहे म्हणजे ती घाण आहे, तर ती आपल्याला व्यवस्थित डिस्पोज ऑफ केलीच पाहिजे. मग ती कशी करायची, तर ते म्हणजे आजचं जे सेशन आहे म्हणजे आज जे आपल्याला रोटरी क्लब ठाणे फिक्स आहे आमचे फर्स्ट प्रेसिडेंट संतोषी रावत यांनी आज एक मशीन इन्सुलेटर म्हणजे सॅनिटरी पॅड बर्निंग मशीन म्हणूयात आपण त्याला, ते तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहे. आणि याचं महत्व मी तुम्हाला सांगेन, आधी बर्निंगचं महत्व तुम्हाला सांगते. समजा ते पॅड नुसतंच आपण कापडामध्ये गोळा केलं आणि टाकून दिलं, कापडामध्ये गोळा केलं आणि ते टाकून दिलं आणि ते इकडे तिकडे जर पडलं तर ते ओपन होऊ शकतं की ज्याच्यामुळे ओपन झाल्यामुळे त्याची दुर्गंधी, त्याच्यामध्ये जमणारे बॅक्टेरिया म्हणजे हे जर्म्स असतात त्याच्यामुळे आजार पसरू शकतो. त्यामुळे आपण एन्व्हायरमेंटला म्हणजे पर्यावरणाला आपण हा धोका आहे जो आपल्याकडनं होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो हा सगळा कचरा उचलणारे लोक असतात त्यांना तरी वाटेल का स्वच्छता की ती उचलावी, आणि त्यांनी उचलली तरी ते कधी पडलंय, काय पडलंय, त्याच्यामध्ये जंतू निर्मिती झालेली आहे, त्यामुळे ते उचलताना त्यांच्या श्वासावाटे ते सगळं घाण वास किंवा जंतू त्यांच्या शरीरात जाऊ शकतात आणि त्यांच्या तब्येतीला सुद्धा हानी होऊ शकते. म्हणजे त्या सफाई कामगारांच्या तब्येतीला आपण जर व्यवस्थित डिस्पोज ऑफ नाही केलं तर हानी होऊ शकते आणि दुसरं पर्यावरणाला सुद्धा याचा खूप मोठा धोका असतो. त्यामुळे ते डिस्पोज ऑफ खूप सुंदर रीतीने झालं पाहिजे की ज्याच्यामुळे आपली स्वतःची तब्येत, सफाई कामगारांची तब्येत आणि पर्यावरण याला आपण नुकसान पोहोचवणार नाही. आणि त्यासाठीच आपल्याला आज रोटरी क्लब ठाणे फिक्सायचे संतोषी रावत यांनी आपल्याला हे सॅनिटरी बर्निंग पॅड मशीन आपल्याला डोनेट केलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेऊया की पाळी येते म्हणजे मी छोटंसं तुम्हाला पाळी म्हणजे काय ते सांगणार आहे ना, की म्हणजे बरेच मुलींना वाटतं अरे बापरे ही कटकट आहे, बरोबर आपलं सगळ्यांना वाटतं की नाही की ते 4 दिवसामध्ये पोट दुखतं, ब्लिडिंग होतं, तर या सगळ्यामुळे मुलींना ती कटकट वाटत असते.
लक्षात घ्या तुम्ही आता बऱ्यापैकी मोठ्या झालेल्या आहात, त्यामुळे तुम्हाला हे कळणं महत्त्वाचं आहे की तुम्हाला दर महिन्याला पाळी येते किंवा मेन्स्ट्रुएशन होतं, हा स्त्रीला मिळालेलं एक वरदान आहे. म्हणजे काय की तिची तब्येत अतिशय उत्तम आहे, तिच्या शरीरामध्ये सगळे हॉर्मोन्स व्यवस्थित आहे आणि ज्या स्त्रीला व्यवस्थित मेन्स्ट्रुएशन येते, पाळी येते, याचा अर्थ तिचं पूर्णतः आरोग्य हे व्यवस्थित आहे. आणि समजा जर तुम्हाला असं वाटत असेल पाळी येते म्हणजे केवळ गर्भाशयामध्ये दूध बाहेर पडतं एवढंच आहे का, तर एवढंच नाहीये. तर सगळ्यात महत्त्वाचं पाळी काय येते, आपल्या मेंदूमध्ये पिट्युटरी नावाची ग्रंथी असते, त्या ग्रंथीमध्ये हॉर्मोन्सचे रिमोट कंट्रोल असतात. त्यामुळे ज्या वेळेला ती जी ग्रंथी असते ब्रेनमध्ये, जी मेंदूमध्ये जी पिट्युटरी ग्लँड असते, तिने जर रिमोट कंट्रोलने सगळे हॉर्मोन्स व्यवस्थित सोडले तर ते ऍक्ट करतात गर्भाशयाच्या ओव्हरीजवर म्हणजे अंडाशयावर. आणि मग त्यामुळे त्या हॉर्मोन्समुळे ते अंडाशयामध्ये जे ओव्हरीजमध्ये अंडी असतात ती वाढायला लागतात, म्हणजे मॅच्युअर व्हायला लागतात. आणि दर महिन्याला त्या याच्यामध्ये युट्रसला 2 फॅलोपियन ट्यूब्स आणि 2 ओव्हरीज अशा असतात. प्रत्येक महिन्याला एका ओव्हरीमधनं अंड बाहेर पडतं. असा नियम नसतो की कधी राईट मधनं बाहेर पडेल, कधी लेफ्ट मधनं बाहेर पडेल. असं वैयक्तिकरित्या कुठल्या तरी एका अंडाशयातनं म्हणजे राईट साईडच्या किंवा लेफ्ट साईडच्या अंडाशयातनं ते अंड बाहेर पडत असतं. ठीक आहे. आणि त्याच वेळेला या हॉर्मोन्समुळे गर्भाशयामध्ये स्तर वाढायला लागलेला असतो. गर्भाशयाचे 3 स्तर असतात. आतला स्तर वाढायला लागलेला असतो म्हणजे अंड पिकणं, मॅच्युअर होणं आणि तो स्तर वाढणं, या गोष्टी हॉर्मोन्सच्या अंडर म्हणजे मेंदूमध्ये जी पिट्युटरी ग्लँड असते तिच्या हातात रिमोट कंट्रोल असतो आणि ती ते हॉर्मोन रिलीज करत असते. या हॉर्मोन्सच्या अंडर या सगळ्या क्रिया होत असतात. ठीक आहे. आणि त्यामुळे समजा हे अंड, समजा त्या मुलीचं लग्न झालेलं असेल तर ते अंड फलित होऊन तिला मूल होणार आहे. मात्र जेव्हा ही मुलगी कुमारिका असते तेव्हा या अंड्याचं काहीही काम नसतं, ते अंड सूक्ष्म स्वरूपात असतं. त्यामुळे दर महिन्याला जे ब्लिडिंग होतं ते म्हणजे काय होत असतं की आता या अंड्याचं काही काम नाही आहे आणि तो गर्भाशयाचा आतला जो स्तर आहे तो म्हणजे पुढे जाऊन काय होणार असतो, लग्नानंतर जेव्हा मूल होणार असतं त्या स्तर म्हणजे त्या बाळासाठी असलेली ही गादी असते. या गादीचं काय काम बरं, आता आपण जेव्हा कुमारिका अवस्थेत असतो त्यावेळेला ही जी गादी असते आणि हे सूक्ष्म स्वरूपातलं अंड जे असतं ते आपल्या शरीरातनं दर महिन्याला कोणाला 4 दिवस, कोणाला 8 दिवस अशा रीतीने घेऊन बाहेर पडत असतं. ठीक आहे. तर ही गोष्ट कळली का तुम्हाला सगळ्यांना? कोणाकोणाला व्यवस्थित कळलंय की पाळी येते म्हणजे काय? नानवरती करा. सगळ्यांना व्यवस्थित कळलं ना? आज पहिल्यांदा कळलं ना पाळी येते म्हणजे काय? आता ही कटकट आहे का? नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा बरं. आता आपण तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की पाळी येते तेव्हा माझं पोट खूप दुखतं, बरोबर, आणि त्यामुळे कटकट करते. ठीक आहे. मग त्यामुळे काही काही मुली पेन किलर्स गोळ्या खातात, अजिबात खायच्या नाही. हा का बरं पोट दुखत असतं माहिती का तुमचं? त्याचं कारण असतं की गर्भाशय असं कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स म्हणजे आकुंचन आणि प्रसरण असं करत असतं. हे जेव्हा करतं तेव्हा ती आतमध्ये गादी व्यवस्थित बाहेर पडत असते. पण आजकाल काय होतं माहिती का की तुम्ही रात्री खूप जास्त जागतात, हा हे सगळं काळजी खाण्यापिण्याचं तुम्ही सांगणारच आहे, पण जागरण करतात. तर जागरणाची वेळ रात्री होतात ना त्यावेळेला तुमच्या शरीरातली हॉर्मोन्स बिघडतात, पुरुषांच्याही शरीरातली बिघडतात, त्यांना वेगळे त्रास होतात. आता आपण फक्त पाळीच्या संदर्भातच बोलणार आहोत. त्यामुळे ती हॉर्मोन्स बिघडतात आणि मग याच्यामुळे काय होतं, गर्भाशयाचा जो मधला स्तर असतो ना तो व्यवस्थित आकुंचन प्रसरण याचं काम करत नाही. हा मग त्यामुळे मुलींना पाळी आल्यानंतर पोटात दुखत असतं. म्हणून काय करायचंय आता त्यावेळेला काय करायचंय तर केवळ गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घ्यायचाय किंवा साधा ओवा असतो, 1 चमचा ओवा 1 ग्लास गरम पाण्यामध्ये टाकून तर तो प्यायला पाळी येण्याच्या अगोदर 5 दिवस दर महिन्याला तर 3 महिने करायचं. ते जर प्यायला तर तुम्हाला पाळी आल्यानंतर जे पोटात दुखतं ते दुखणार नाही आणि थोडासा शेक घ्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं तर रात्री जागरण करायचं नाही. रात्री जागरण जर आपण केलं नाही, रात्री जागायच्या ऐवजी सकाळी उठून अभ्यास करायचा, मोबाईल रात्री बघायचा नाही, या जर गोष्टी केल्या तर पाळी येताना जो पोटात दुखतो ते पोटात दुखणार नाहीये. मग पाळी वाटेल का कोणाला कटकट? नाही. आणखीन एक तिसरी गोष्ट, बरेचदा आपण टीव्हीमध्ये ऍड्स बघतो सॅनिटरी पॅडच्या की तुम्ही पॅड लावा आणि धावा पळा काही पण करा. सगळ्यात लक्षात घ्या, पॅड लावणं ही गोष्ट अगदी बरोबर आहे, पण जेव्हा पाळी येते तेव्हा गर्भाशयातून ब्लिडिंग होत असतं. ब्लिडिंग होतं याचा अर्थ काय होतंय की समजा आता आपल्याला कुठेतरी लागलं, फॉर एक्झाम्पल पायाला लागलं, पण समजूया आपल्या पायाला जखम आहे तर ती जखम असताना आपण धावणार आहोत का? गुड. मग त्यावेळेला जेव्हा गर्भाशयाला ब्लिडिंग खूप होतंय आणि अशा वेळेला तुम्ही रेग्युलर ऍक्टिव्हिटी करू शकता. म्हणजे काय, शाळेत येणं, ट्युशनला जाणं, जे काही बेसिक गोष्ट आहे, आईने सांगितलं भाजी आणून दे, जे काही काम करायला सांगितलं तिथपर्यंत ठीक आहे, पण मुद्दाहून शरीराला जास्त ऍक्टिव्हिटी द्यायची नाही. तुमचा समजा डान्सचा क्लास असेल तर त्या पिरियडमध्ये डान्सचा क्लास करू नका.
त्यावेळेला तुमचं समजा म्हणजे असं ओव्हर ऍक्टिव्हिटीचं काम असेल तर ते करायचं नाही, रोजच्या ऍक्टिव्हिटी कॅरी करायच्या आहेत आपल्याला, पण मुद्दामून खूप जास्त शारीरिक ज्याच्यामुळे मेहनत होईल असं काम त्यावेळेला करायचं तुम्ही. हा, झोपून राहायला पाहिजे असं अजिबात नाही. आपलं शाळा स्कूल कॉलेज हे सगळं चालू ठेवायचं, मात्र त्या पिरियडमध्ये सॅनिटरी पॅड जरी लावला तरी आपल्याला धावायचं नाही. आणि काही काही वेळेला मुली आजकाल हे सगळं करतात की सॅनिटरी पॅड लावतात, धावतात, डान्सच्या क्लासला जातात, एरोबिक्स जे काही सगळं चालू असतं. त्याच्यामुळे आज एक आजार होतोय, त्याला म्हणतात एन्डोमेट्रियोसिस. हा, आज तुम्हाला सगळ्या मुलींना पीसीओडी नावाचा आजार माहिती आहे. खूप साऱ्या मुलींना पीसीओडी, म्हणजे तुम्ही आता लहान आहात, तुमच्या अजूनच्या मोठ्या बहिणी असतील, त्या बऱ्याचशा मुलींना आजकाल पीसीओडी हा नावाचा आजार होतो. म्हणजे त्याच्यामध्ये अंड शरीरामध्ये गणत नसतं, त्या मुलींना चेहऱ्यावरती पिंपल्स किंवा चेहऱ्यावरती केस येत असतात, त्या खूप जाड होत असतात. तर पीसीओडी हा आजार आत्ता सगळ्यांना माहिती आहे, पण एन्डोमेट्रियोसिस नावाचा आजार अजून पुढे 10-15 वर्षांनी सगळ्यांना माहिती होणार आहे, जसं आपल्याला पीसीओडी माहिती आहे. तर एन्डोमेट्रियोसिस म्हणजे काय, मी आता तुम्हाला सांगितलं की गर्भाशयातला आतला जो गादीचा स्तर असतो, तो जो मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग म्हणून बाहेर पडत असतो, तो उलटा फिरतो. म्हणजे तो जातो तुमच्या फॅलोपियन ट्यूब्समध्ये, म्हणजे गर्भाशयांच्या नळ्यांमध्ये, तो जातो ओव्हरीजमध्ये, अगदी तो लंग्समध्ये जाऊ शकतो, अगदी तो अम्बिलिकस म्हणजे बेबीमध्ये जाऊ शकतो, तो पायामध्ये जाऊ शकतो. इतका भयंकर मोठा आजार आहे एन्डोमेट्रियोसिस. हा का जातो, ते ब्लिडिंग खालच्या मार्गाने जे बाहेर पडायचं असतं ते उलटं फिरतं, कारण आपण ओव्हर एक्झर्शन करतो, अधिक पळतो, धावतो, सगळं करतो. तर एन्डोमेट्रियोसिस, आणि हे कोण सांगतं, त्यामुळे आयुर्वेदामध्ये तर सांगून ठेवलेलंच आहे की पाळी जेव्हा येते तेव्हा तुम्ही कमीत कमी तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं काम करायचंय. पण आज एक मॉडर्न सायन्सने पण म्हटलंय की एन्डोमेट्रियोसिस का होतं, तर रिट्रोग्रेड मेन्स्ट्रुएशन, म्हणजे पाळी आलेली असताना ओव्हर एक्झर्शन करणं, त्याच्यामुळे हा उलटा फिरणं, याला म्हणतात एन्डोमेट्रियोसिस. त्यामुळे आपल्याला पाळी जेव्हा तुम्हाला आलेली असते त्यावेळेला व्यवस्थित शाळा स्कूल कॉलेजेस इतकंच करायचं असतं, सॅनिटरी पॅड वापरायचंच असतं. आणि ते किती वापरायचं असतं, ते आता एखादी मुलगी मला म्हटली की मी एकच पॅड लावते, मला फार ब्लिडिंग होत नाही, मी एकच लावते, बरोबर आहे का? बरं, तर का लावायचं असतं ते साधारण 8-8 तासाने बदलायचं असतं. म्हणजे दिवसभरातलं कमीत कमी, जिला ब्लिडिंग कमी जरी होत असलं तरी तिने 3 वेळा ते पॅड बदलायचं असतं, म्हणजे 8-8 तासांनी ते पॅड बदलायचं असतं. त्याच्यामुळे तुमची स्वच्छता राहते. समजा जर नाही बदललं तुम्ही तर काय काय होऊ शकतं, तर जी पाळीची जागा असते ती कुठे असते, लघवीच्या जागेच्या थोडी खालती असते. हा, आणि तुम्ही तसंच ठेवलं तर बरेचदा लघवीची जागा अगदी जवळ असल्या कारणाने त्या जागेला इन्फेक्शन होऊ शकतं, आणि त्याला म्हणतात युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. आणि बरेचदा हे इन्फेक्शन खूप वरती जाऊन त्याच्यामुळे किडनीला आजार होऊ शकतो. बरेचदा असं होतं की तुमच्या गर्भाशयाला पण आजार होऊ शकतो. हा, त्यामुळे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टची डिसिजेस होऊ शकतात. म्हणून आपल्याला स्वच्छता पाळणं अत्यंत आवश्यक आहे. हा, त्यामुळे पाळी जेव्हा येते तेव्हा तुम्हाला एका दिवसातनं 3 पॅड वापरायचे असतात. जर तुमचा ब्लिडिंग जास्त होत असेल तर तुम्ही ते पॅड त्या फ्रिक्वेन्सीने बदलू शकता, म्हणजे बदलायलाच पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या डॉक्टरला लगेच अप्रोच केलं पाहिजे की मला इतकी जास्त पॅड लागतात, मला इतकं जास्त ब्लिडिंग होत आहे की जे नॉर्मल आहे, जे व्हायला नाही पाहिजे, ज्याच्यामुळे तुम्हाला नंतर जाऊन ॲनिमिया, म्हणजे आपण रक्ताची कमतरता म्हणतो तसा आजार होणार असतो. तर तो होऊ नये म्हणून आपल्या डॉक्टरला आपल्याला लगेच कॉन्टॅक्ट केले पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला आता हे गोष्ट कळली की आपल्याला एका दिवशी किती पॅड्स वापरायचे. टेडी स्कूल ऑफ कसे करायचे, आपल्या शाळेमध्ये मशीन आहे, हा, ते त्याच्यात टाकायचं की ते बर्न होणार आहे. हा, ते बर्न व्हायला साधारणपणे 8 मिनिट लागतात. हा, तर त्या पद्धतीने ते बर्न होणार आहे. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं, पाळीच्या जागेची स्वच्छता कशी राखायची, हे कोण कोण गरम पाण्याने किंवा साबणाने धुतं मला सांगा. पाळीची जागा स्वच्छतेसाठी धुतात ना, ठीक आहे. तर पाळीची जागेची, बरोबर, हा, तर पाळीच्या जागेची स्वच्छता कधीही गरम पाण्याने किंवा साबण लावून करायची नसते. आपल्याला काय वाटतं, गरम पाणी टाकलं की ते जंतू मरणार, साबण लावलं स्वच्छ धुतलं की ते जंतू, तिथे जो काही जंतू संसर्ग होणार असतं तो मरणार आणि स्वच्छता राहणार, असं सगळ्यांना माहिती असतं. परंतु तसं नाहीये. जी जागा निसर्गाने पाळी बाहेर पडण्यासाठी अगदी सूक्ष्म स्वरूपात ओपन ठेवलेली आहे. हा, तर जेव्हा आपल्याला इथे जखम होते की ओपन नसते, म्हणून आपण त्याच्यावर डेटॉल साबण सगळं लावत असतो आणि त्या जंतूंना मारत असतो, बरोबर, की तिथे बसणाऱ्या. जी जागा निसर्गाने ओपन ठेवलेली आहे त्या ठिकाणी तर इन्फेक्शनचे चान्सेस नेहमीच जास्त केली. मग त्यामुळे तिथे इन्फेक्शन होऊ नये म्हणून निसर्गाने एक डॉडरलिस बॅसिलर नावाचे जंतू तिथे पोलीस म्हणून तैनात ठेवलेले. ते सतत तैनात असतात आणि ते काय करतात, बाहेरनं कुठलंही इन्फेक्शन आलं की त्याच्याशी फाईट करतात आणि त्याला मारून टाकतात. हा, आणि समजा जर आपण स्वच्छतेच्या पर्पजसाठी जर तिथे गरम पाणी टाकलं किंवा तिथे साबण लावला
तर जे युजफुल बॅक्टेरिया असतात ज्याला डॉटरीज बॅसिलाई म्हणतात ते मरतात. हा, आणि आपल्याला बाहेरचं इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे मुलींना पांढरं पाणी म्हणजे व्हाईट डिस्चार्ज वगैरे असे अनेक इतर आजार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे पाळीच्या जागेची स्वच्छता ही थंड पाणी म्हणजे नळाचं पाणी म्हणूयात आपण टॅप वॉटरने करायची. त्याला गरम पाणी लावायचं नाही त्या जागेला आणि तिथे डेटॉल वगैरे काहीही वापरायचं नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला आणि प्रत्येक वेळेला तुम्ही ज्या वेळेला पॅड बदलायला जा त्या प्रत्येक वेळेला तुम्ही ती पाळीची जागा आहे ती नळाच्या पाण्याने धुवायची. म्हणजे आज तुम्ही काय काय आपण आज 4 टप्प्यामध्ये आपण या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. एक म्हणजे अवेअरनेस आणि तुम्हाला जागरूकता कशी तर तुम्हाला होतीच हा जागरूकता. दुसरं काय आहे, दुसरं ऍक्सेस तुम्हाला तुमच्या सगळ्यांकडे सॅनिटरी पॅड असतं. यूज बघितलं आपण कसं वापरायचं, दिवसातनं 3दा वापरायचं आपण बघितलं. आणि चौथं म्हणजे आपलं आजचं प्रोजेक्ट की ज्याच्यामध्ये आपल्याला मशीन मिळालेलं आहे आपल्या शाळेला रोटरी क्लब ठाणे फिक्साईल करून की ज्याच्यामध्ये टाकून ते डिस्पोज ऑफ होतं म्हणजे बर्नच होतं, ज्याच्यामुळे आपण सफाई कामगारांची वैयक्तिक स्वच्छता तर होते ते सफाई कामगारांची स्वच्छता होते आणि मुख्य आपण पर्यावरणाची काळजी घेत होते. हा, अशा रीतीने आपण 4 टप्प्यामध्ये डिस्पोज ऑफ म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट हा टप्पा आजच्या याच्यात साध्य केलेला आहे.